मातीचे सोने झाले भीमा तुझ्यामुळं, जीवनात सुख आलं भीमा तुझ्यामुळं, तुझी चमडी तुझी चमडी चमकली रे भीमामुळं, तुझी चमडी चुकली रे भीमामुळं चमकली. 6 डिसेंबर 56 साली येळ कशी ती हेरली, दुष्ट काळाने भीमरायाची प्राण ज्योत ती चोरली. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि. कुठून आल्यात? तुळजापूर. किती वर्षापासून येतात महापरिनिर्वाण दिनाबद्दल? इकडे कमीत कमी 1975 पासून. काय भावना असतात, म्हणजे तुम्ही एवढ्या दुरून येतात, आज वय तुमचं झालेलं आहे पण तरी तुम्ही येतात, सातत्याने दरवर्षी येतात? हो, काय जरी भावना असतात? जरी आम्ही गावचे तुळजापूरचे देवीच्या गावचे असले पण कुठल्या देवाधिकाने काही केलेलं नाही. ह्या माणसाने आपल्यासाठी चांगलं केलेलं आहे, परिवर्तन घडवलेलं आहे आणि त्यांच्यामुळेच आम्ही पुढे सरकलो, एक चांगल्या ठिकाणी कामाला लागलो, चांगल्या ठिकाणी राहिलो. ही भावना आहे, बाकी काही भावना नाही की कुठलं सोनं चांदी घालून किंवा चांगले कपडे घालून असं काही नाही. पण आपणाला जी दूर लोटत होते, ते आपणाला माणसासारखं माणूस असून माणसासारखं सांभाळत नव्हते, ते इथं आल्यानंतर काय तर दुसऱ्याचे 4 विचार घेऊन करून बोलून आणल्यानंतर आमच्या डोक्यात जरा प्रकाश पडतो, म्हणून आम्ही इथे येतो. आज बरेच लोक येतात अभिवादन करायला, म्हणजे दूर दूरून येतात, अख्खं देशभरातून येतात, पण तेच म्हणत असतं की कुठेतरी ज्या माणसाने आपल्या समाजासाठी एवढं केलं ती भावना. तुम्हाला काय अनुभव आला आहे बाबासाहेबांमुळे, बाबासाहेबांच्या संविधानामुळे? असं झालेलं आहे की आपणाला संविधान लोक म्हणतात ना, आता तुम्ही बोलला बोलला थोडंसं ते वाचल्यानंतर की खरंच कुठं काय नाही, ह्याच्यातच काय तर आहे, मग म्हणून आपल्याला ते बरं वाटतं ना संविधान. मला एक सांगा, म्हणजे आज जर बाबासाहेब हयात असते तर सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या काय बदल झाला असता, काय वाटतं? खूप मोठा बदल झाला असता, खूप मोठा बदल झाला असता. खूपच सगळे विचारानेच वागले असते, विचाराने. कहाँ से हो आप? मैं एपी स्टेट से, आंध्र प्रदेश स्टेट से आई हूँ. विजयवाड़ा मेरा ग्राम. आंध्र प्रदेश से आए हो? आंध्र प्रदेश से. हर साल आते हो? मेरे 3 साथ है, इधर दादर आए हूँ. कितने लोग आए हैं आप? 6 मेंबर्स में आए हूँ. अच्छा, क्या भावना रहती है, मतलब क्या क्या आपके इसमें रहता है, दिल में रहता है कि आप यहाँ तक आते हो? बाबा साहब डॉक्टर बी आर अम्बेडकर ये भारत देश को भगवान है. वो कितना दिन से इधर पर से मैं आए हैं, सो नवा तक से ये प्रदेश सुंदर बनाता है. ये देश का रक्षण आदमी है, ये देश का रक्षण आदमी. ये मिलने के लिए मेरा जीवित तक से आए से मेरा आलोचना है, विशेष गुस्सा से भी निनाद से एपी स्टेट से मैं आए से मेरा भैया समता सैनिक आदमी है. एपी स्टेट समता सैनिक जॉर्ज मुल्लर, चिली आनंद कुमार, चिली दास. और हम लोग कई आदमी हैं, आप ये सारे के सारे रीवा से आए हैं. महुआ जो मध्य प्रदेश में, हाँ, मध्य प्रदेश. बाबा साहेब मध्य प्रदेश की थे. हाँ, तो रीवा जिला जो है, जी. और रीवा जिला में एक यूनिवर्सिटी गांव है, वो यूनिवर्सिटी वो है, वहीं से हम लोग आए क्या हैं. भावना लेकर आए हो? भावना लेकर के हम लोग वहाँ से आए हैं कि बाबा साहब ने अपने जीवन काल में इतना हम लोगों को काम दिया, काम करके दिया. यहाँ तक कि बाबा साहब की जो वाइफ थी रमाबाई, तो रमाबाई ने सूखी रोटी बिन बेर करके, और आपने उनको जो है जब लंदन पढ़ने गए थे तो उन्होंने उसको कूट करके और उनको लड्डू बना के पढ़ दिया था. तो उसको खा करके बाबा साहब ने हमको बहुत महत्वपूर्ण चीज़ दे के गए हैं कि वो ज़िंदगी भर हम मर जाएंगे लेकिन उसको वो नहीं कर पाएंगे. मुझे पर बताइए, अगर बाबा साहेब अभी अगर जिंदा होते, हयात होते, जी, तो सामाजिक और राजकीय में क्या चेंज रहता, क्या बदल रहता, क्या लगता है आपको? बाबा साहब अगर होते तो बहुत कुछ बदल गया होता. माने भारत देश में परिवर्तन बहुत सारा हो गया होता. जी सर. मुंबईवरूनच आहात? हो, आम्ही काय टिळकनगरवरून. अच्छा, हो. काय सांगाल, दरवर्षी तुम्ही येत असाल इथे, काय भावना असतात, म्हणजे तुम्ही अभिवादन करायला येता बाबासाहेबांकडे?
त्यांनी आमच्यासाठी भरपूर काही केलेलं आहे. स्त्रियांसाठी तर खूपच मोठं काम केलं आहे. तर त्यांची आठवण म्हणून त्यांना अभिवादन करण्यासाठी येतो आम्ही. त्यांनी 40 वर्ष नोकरी केलेली आहे BMCमध्ये. त्या शिक्षिका, रिटायर्ड टीचर आहेत त्या. काय सांगाल पण म्हणजे मला एक सांगा, एक वेगळा प्रश्न विचारतो. जर बाबासाहेब आता हयात असते, बाबासाहेब जिवंत असते, तर राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या काय बदल असतं, काय काय वेगळं आलं असतं? खूप वेगळं आलं असतं. पूर्णपणे स्वातंत्र्य, सगळीकडे एकच समानता आली असती. म्हणजे तुम्हाला असं जाती धर्म आहे, माणूस हा एकच धर्म आहे असं सगळीकडे त्यांनी म्हणजे झालं असतं. असं वेगवेगळ्या जाती अशा निर्माण झाल्या नसत्या. तर तुम्ही काय सांगा, म्हणजे तुम्ही आत्ताची पिढी आहे म्हणता येईल, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे बाबासाहेब असते, हयात असते, तर सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या काय बदल झाला असता? आत्ताच्या तरुणांमध्ये ॲक्च्युली बाबासाहेब मला असं वाटतं पूर्णतः पोहोचले नाही आहेत. बाबासाहेब फक्त फेसबुक, इंस्टाग्राम आणि जे काही आपले सो कॉल्ड नेते आहेत त्यांच्या काहीतरी ज्वलंत आणि जहाल भाषणांमधनं जेवढं ऐकायला मिळतं तेच तरुणाईला बाबासाहेब माहिती आहेत. पण जर खरे बाबासाहेब आपण अभ्यासले तर त्यांना, बाबासाहेबांना अपेक्षित होतं की तुम्ही आधी शिक्षण घ्या, व्यवस्थित शिक्षण घ्या आणि स्वतःवर चांगले संस्कार करून घ्या, जेणेकरून तुम्हाला काय करायचं काय नाही करायचं ही सत्सद विवेक बुद्धी तुमच्यामध्ये जागृत होईल. आणि जेव्हा तुम्ही स्वतः सक्षम व्हाल तेव्हा तुम्ही तुमच्या समाजासाठी सुद्धा खूप सक्षमतेने कार्य करू शकता. आणि आता थोडी गडबड होती आहे की आत्ताचा जो तरुण आहे तो थोडासा भरकटलेला वाटतो. म्हणजे ते सतरंजा उचलण्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट आहे असं वाटतं, किंवा अगदीच काहीतरी वेगळ्याच मार्गाला गेलेले असे दिसून येतात. तर आर्थिकदृष्ट्या समाज नक्कीच सुदृढ झालेला आहे, पण तरीसुद्धा विचारांनी अजून तेवढा सुदृढ झालेला नाही आहे. आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने खूप डीपली बाबासाहेब समजून घेण्याची गरज आहे आणि स्वतः त्याबद्दल अभ्यास करण्याची गरज आहे असं मला वाटतं. बाबासाहेबांनी भारताचं संविधान लिहिलेलं आहे. महाराष्ट्रात बाबासाहेबांचे अनेक अनुयायी आहेत. म्हणजे अख्खं महाराष्ट्र म्हटलं तरी गैर ठरणार नाही. पण मला सांगा, जिथे नांदेडला आता काही दिवसांपूर्वी अशी एक घटना घडली की तिथे जाती विरोध म्हणून किंवा जातीला विरोध म्हणून एका मुलाची हत्या करण्यात आली. तर तिचं एका बौद्ध मुलासोबत प्रेम संबंध होता. तर अशा घटना जेव्हा घडतात त्यावर तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आता तुम्ही युथ आहात, तर त्या अशा घटना काय वाटतं? अशा घटना अत्यंत दुःखद आहेत. याचाच अर्थ असा आहे की अजूनही समानता समाजामध्ये आलेली नाही आहे. त्यामुळे जी काही ओरड उच्च समाजाकडनं येते की आता कुठे काय सगळं समान आहे, सगळं आहे, तर तसं काही झालेलं नाही आहे. आणि याला मला असं वाटतं की जसं वामनदादा कर्डकांनी म्हटलं होतं की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाला न्यारीचं टोक असते, जर सगळ्यांमध्ये समाजामध्ये एकता असती तर कदाचित हा हल्ला होऊ शकला नसता, किंवा हे जे काय असे मृत्यू होत आहेत, अशा प्रकारचे निर्घृण हत्या ज्या होत आहेत, मला असं वाटतं ती हिंमत झाली नसते. तुम्हाला पण तोच प्रश्न विचारेल, जर बाबासाहेब हयात असते तर सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या काय बदल झाला असता? आणि दुसरं म्हणजे की म्हणजे एक इच्छा असते की हा व्यक्ती असला असता तर आपण ही इच्छा त्याच्या पुढे ठेवली असती, तर तुम्ही बाबासाहेबांपुढे काय इच्छा ठेवलेली असते? ती इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्यापुढे मी इच्छा नसती प्रकट केली, मी त्यांचं मार्गक्रमण केलं असतं. कारण ते जर आता असते तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण खूप काही गोष्टी करू शकलो असतो. कदाचित आता त्यांनी संविधान लिहिलं आणि ते फार दिवस जगू शकले नाहीत. त्या संविधानाची अंमलबजावणी नीट होते की नाही हे बघायला दुर्दैवाने ते नाही आहेत. आणि आज जर ते असते तर जे आपल्या अखंड देशामध्ये जी अराजकता माजलेली आहे किंवा संविधानाचा गैरवापर सुद्धा करण्यात येतो किंवा त्याची अंमलबजावणी होत नाही आहे, ते हे प्रकारच झाले नसते. आणि त्यामुळे आपल्याला वेगळं काही करण्याची गरज भासली नसती. इच्छा प्रकट करायला काही ते देव नाही आहेत, पण ते देवदूतापेक्षाही कमी नाही आहेत. तर त्यांच्या मार्गावर जर आपण चालत राहिलो असतो, त्याच्या मार्गावर जर आपण चाललो असतो तर मला वाटतं पूर्ण देशाचं कल्याण झालं असतं. आणि मी पुन्हा एकदा सांगते, बाबासाहेब हे एका समाजाचे नाही आहेत. सारखं असं आपण नको बोलायला, कारण हे भारतासाठी त्यांनी संविधान दिलं आणि संपूर्ण भारतासाठी काम केलं आहे. आणि जसं आमच्या मातोश्री बोलल्या की स्त्रियांसाठी खूप काही काम केलं आहे, तर सगळ्या समाजातल्या स्त्रियांसाठी, संबंध जेवढ्या भारतीय स्त्रिया आहेत, माझं आव्हान आहे त्यांना की तुम्ही किमान एकदा तरी आयुष्यामध्ये बाबासाहेब वाचा, त्यांचे विचार वाचा, तर नक्कीच तुमच्या लक्षात येईल की ते नसते तर आपण आज कुठेही नसतो. हॅलो, जय भीम. मी वर्ध्यावरून आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आली आहे. जय भीम. म्हणजे तुम्ही एवढ्या दूरून येतात दरवर्षी सातत्याने,
त्यांना आपण आहोत. त्यांनी आपल्यासाठी एवढे कष्ट केले आणि एवढे सहन आयुष्य त्यांनी आपल्यासाठी एवढे दान दिले, त्याच्यासाठी आपण अभिवादन सुद्धा करू शकायला येऊ शकत नाही का? त्या दिवसाला म्हणून आपण यायला पाहिजे. जय भीम. आजोबा काय सांगाल कुठून आलात? आम्ही परभणी जिल्ह्यातून आलो बाबासाहेबाला अभिवादन करण्यासाठी आणि इथं खूप आमची सायसोय झालेली आहे. संडास बाथरूम आम्हाला जवळजवळ 10 वर्षे 11 वर्षे हे चालू. या तुमच्या बायको आहेत का? नाही ही आहे पत्नी, ही पत्नी अच्छा. हा. ते म्हणतात बोला ते हे करायला काय मीडिया. सांगाल म्हणजे तुम्ही आज तुमचं एवढं वय झालेलं आहे, हो. डोक्यावर एवढं ओझं घेऊन हो. तुम्ही आलेले आहात परभणीवरनं. हो. चक्क म्हणजे मराठवाड्यातून तुम्ही आले. मराठवाड्यातून. काय भावना घेऊन येता तुम्ही? भावना म्हणजे असं एकच आहे साहेब, आम्हाला बाबासाहेबांना जीवन दिलेलं आहे, जगण्याचा अधिकार, आणि त्याच्यापासून आम्हाला ताकद मिळाली. आम्ही काय म्हातारे असून सनी. म्हणजे एक म्हणतात पंढरीची वारी, तसं तुम्ही हा 1 वर्ष चुकू देत नाहीत आम्ही. हो धन्यवाद साहेब. हं. मातीचे सोने झाले भीमा तुझ्यामुळं, जीवनात सुकाल भीमा तुझ्यामुळं, तुझी चमडी चमकली रे भीमामुळं, तुझी चमडी चुकली रे भीमामुळं चमकली. एक वेगळा प्रश्न विचारेल. जर बाबासाहेब आता हयात असते तर सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या काय बदल असतात? तर आमची लोक विमानामध्ये गेली असते. आज जर बाबासाहेब असते तर आमचं सोन्यात, आणि अजूनही आम्ही आहे. अजूनही बाबासाहेबांमुळेच आज आम्ही चांगलं घरामध्ये म्हणजे राहतो. आमची मुलं शिकतात आणि चांगल्या हुद्द्यावर कामाला आहेत. पण कुठे सामाजिक दृष्ट्या बदल झाला असतं का? म्हणजे आता आपण काही दिवसा अगोदरची घटना बघू, नांदेडची. नांदेडमध्ये जाती दोषातून एका मुलाची हत्या झाली, प्रेम प्रकरण होतं ते. आता तर काही असं बदल झाला असतं का मोठ्या प्रमाणात जर बाबासाहेब आता हयात असतात? बाबासाहेब असते ना तर हे असं घडलंच नसतं. बाबासाहेब असते तर घडलंच नसते. आणि आम्ही बाबासाहेबाचा पूर्ण घराणा तन मन मनापासून झिजतात समाजासाठी. बाळासाहेब आंबेडकर, भीमराव आंबेडकर सगळं घराणा म्हणजे एवढुली बाळंसुद्धा घराण्यातली ते समाजासाठी झिजतात आणि समाजाला सुख शांती लाभावी म्हणून हे राजकीय करतात. दृष्ट्या म्हणजे आता तुम्ही बघू शकता सध्याचं राजकारण कसं तापलेलं आहे. चिखल होत आहे जिकडे तिकडे. तर राजकारणात काय बदल राहिला असता काय वाटतं तुम्हाला? बाबासाहेब असते तर मग राजकारणामध्ये आमचंच राजे आलं असतं. 6 डिसेंबर 56 साली येळ कशी ती हेरली, दुष्ट काळानी भीमरायाची प्राण ज्योत ती चोरली. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. टपूनी बसला होता काळ कसा महापुरुषावरती, देशोदेशी वार्ता पसरता हादरून गेली ही धरती. काळ जतला हंसा हरपला दर्याला आली भरती, सूर्य बुडाला अंधार झाला म्हणून जनता ही झुरती. प्रगती त्याची योग्य दिनांची, प्रगती त्याची योग्य दिनांची, गुपित मागे सारली, दुष्ट काळानी भीमरायाची प्राण ज्योत ती चोरली. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. जय भीम.